नागपूर शहर पोलिसांच्या युनिट 3 पथकाने घरफोडी आणि वाहन चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावत मोठी कारवाई केली आहे. नागपूर शहर आणि वर्धा जिल्ह्यातील तब्बल 5 गुन्हे उघडकीस आणत पोलिसांनी 6 आरोपींना ताब्यात घेतले आहे. या कारवाईत तब्बल 15,63,890 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. विशेष म्हणजे जप्त मुद्देमालामध्ये सुमारे 5 किलो चांदीचे दागिने आणि चांदीची भांडी, 2 दुचाकी आणि मोबाईलचा समावेश आहे. गुन्हे शाखा सायबर पथक नागपूरच्या युनिट 3 ने घरफोडी आणि वाहन चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करत मोठे यश मिळवले आहेत. पोलिसांनी केलेल्या तपासात लकडगंज, अजनी, रामनगर वर्धा, वर्धा शहर आणि सेलू वर्धा या 5 पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील गुन्हे उघडकीस आले आहेत. या प्रकरणात भूषण उर्फ मोसा अशोक ठाकरे वय 23 वर्ष, गौरव सुरेश खडसे वय 20 वर्ष, क्रिश रामचरित्र जयस्वाल वय 19 वर्ष आणि अमन बिसन देव सहाणी वय 23 वर्ष या 4 आरोपींसह 2 17 वर्षीय विधी संघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी आरोपींकडून तब्बल 5 किलो चांदीचे दागिने आणि चांदीची भांडी असा अंदाजे 11,80,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यासोबतच चोरीचे मोबाईल आणि हेडफोन, 2,890 रुपये रोख रक्कम, गुन्ह्यात वापरलेली आणि चोरीची वाहने तसेच आरोपींचे 5 मोबाईल फोन असा मोठा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. जप्त करण्यात आलेल्या वाहनांमध्ये MH39 CP 1067 क्रमांकाची ऍक्टिव्हा असून तिची किंमत अंदाजे 80,000 रुपये आहे. तर MH49 CK 6614 क्रमांकाची रॉयल एनफील्ड दुचाकी अंदाजे 2 लाख रुपये किमतीची आहे. आरोपींकडून जप्त करण्यात आलेल्या 5 मोबाईलची किंमत अंदाजे 1,75,000 रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. अशा प्रकारे या संपूर्ण कारवाईत तब्बल 15,63,890 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. नागपूर शहर आणि वर्धा जिल्ह्यातील वेगवेगळ्या घटनास्थळांवरील 5 गुन्ह्यांचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले असून आरोपींची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. त्यानंतर पुढील कायदेशीर कारवाईकरिता आरोपी आणि जप्त मुद्देमाल वर्धा शहर पोलीस ठाण्याचे API राम ढगे आणि त्यांच्या पथकाच्या ताब्यात देण्यात आले आहे. गुन्हे शाखेच्या युनिट 3च्या या कारवाईमुळे नागपूर आणि वर्धा परिसरातील घरफोडी आणि वाहन चोरीच्या गुन्ह्यांचा तपासाला मोठी दिशा मिळाली आहे. नागपूर युनिट 3 पथकाच्या या कारवाईमुळे नागपूर आणि वर्धा परिसरातील 5 गुन्ह्यांचा उलगडा झाला असून 15 लाखाहून अधिक रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. या प्रकरणातील आरोपींकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येतात का याकडे आता पोलिसांचे लक्ष लागले आहे.